सर्वांना माहिती आहे आषाढ महिना सुरू झालाय आणि 26 जुलैपासून ते 4 जुलैपर्यंत गुप्त नवरात्री सुद्धा आहे. त्या दिवसांमध्ये आपल्या आपल्या कुलदेवीची सेवा करायची. जसं मी तुम्हाला सांगितलं, दुर्गाशक्तीचा पाठ एकदा तरी करा. या 9 दिवसामध्ये जसे जमेल, जेव्हा जमेल तेव्हा एकदा तरी दुर्गाशक्तीचा पाठ करा. सिद्धपुंजिका स्तोत्र रोज एकदा तरी वाचा, खूप छान राहील. तुम्हाला जमलं त्या आषाढ महिन्यामध्ये, पूर्ण आषाढ महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या मूळ पटावर जाऊन देवीची ओटी मानसन्मान करा, तिचं ओटी भरा, तिचा जो मानसन्मान आहे तो करा. तिथून आल्यावर म्हणजे देवीचं दर्शन करून आल्या तुम्ही तुमच्या घरी आल्यावर तुम्ही कुठे राहायचं, तुम्ही तुमच्या घरी यायचे. तिथे येऊन तुम्ही एका स्त्रीला 5 स्त्रियांना, 7 बायकांना किंवा 11 जसं तुम्हाला यथाशक्ती तुम्हाला जसे जमत त्या देवी त्या बायकांना जेवायला घाला. मग पुरणपोळी असो, भाजी चपाती असेल, मेथीची भाजी असेल, जे काय असेल तुमच्याकडे जी प्रथा असेल त्या पद्धतीनुसार तुम्ही त्या देवी व्यक्तीला जेवायला घाला. तिचा ओटी भरा, तिचा मानसन्मान करा. ह्यानी काय होतं, देवीला बोलवलं जातं, म्हणजे देवीचा मानसन्मान पूर्ण झाला. नाही तर काय काय लोक देवाला जातात, कुलदेवीला वगैरे जातात, पण ते घरी आल्यावर देवीचा मानसन्मान करत नाही. मग ते अर्धवट राहतात, मग त्यांना ते त्रास होतं कसला ना कसला. तर हे करू नका, देवीचा मानसन्मान नक्की करा. ह्या दिवसांमध्ये गावामध्ये तुम्ही बघितलं असेल, तुमच्या घरी गावाला तुम्ही कधी गेला असेल आषाढ महिन्यामध्ये, तर तिथे देवांचा जो मानसन्मान केला जातो ह्या महिन्यामध्ये. म्हणजे कुठे गोड निवेद असतो, कुठे खारा निवेद असतो, त्याच्या यथाशक्ती जसा असेल तसा. म्हणजे कोणाचा ज्योतिबाचा, कोणाचा म्हसोबाचा असतो, रानुबाईला निवेद दाखवतात. म्हणजे ज्याची ती ग्रामदेवत असते त्याला निवेद असतो ह्या महिन्यामध्ये. तर तुम्ही सुद्धा तुम्ही मुंबईला असाल, तुम्ही गावाला नसाल, तुमचे गावचे करत असेल ते निवेद मानसन्मान करत असेल, पण तुम्ही आपल्या इथेच आपल्या देवीची कुळदेवीची ओटी भरा. कोणत्याही मंदिरात तुम्हाला तुमच्या मूळपीठावर जायला जमलं नाही त्या महिन्यामध्ये, तर तुम्ही तुमच्या आसपासच्या कोणत्याही मंदिरात जा देवीच्या, तिथे देवीची ओटी भरा. कारण सगळ्या देवी एकच आहे असं काही नाही. तुम्ही तिथे ओटी भरली तरी चालेल. ह्या पूर्ण महिन्यामध्ये कधीही एखादी स्त्री तुमच्या घरी आली तर तिची ओटी भरा, तिला काहीही खायला प्यायला द्या, चहा द्या, दूध द्या, काही द्या, तिचा मानसन्मान करा, खूप छान राहील. आणि सध्या नवरात्री चालली, नवरात्रीमध्ये खास विशेष उपाय सांगते तुम्हाला. ह्या नवरात्रीमध्ये आतापासून 4 जुलैपर्यंत तुम्ही खास उपाय करा. एक तर महादेवच्या पिंडीवर तुम्ही अत्तराने अभिषेक करा, तो खूप छान राहील. सोबत तुम्ही महादेवच्या पिंडीवर तुम्ही मसूरची डाळ वा, ते उत्तम राहील. त्याने मंगळाचं जो, कारण हे मंगळाचं वर्ष म्हणतात आहे ना, अपघात होतात, ऍक्सिडेंट्स काही ना काही तुम्ही बघताय, काही ना काही चालूच असतं, रोज न्यूजमध्ये आपण ऐकतो. मग ते आपल्या घरावर ते संकट येऊ नये, मंगळ चांगला राहावा आपल्या सगळ्यांचा, त्यासाठी महादेवच्या पिंडीवर अत्तर अर्पण करा. तुम्ही गुळाचं पाणी अर्पण केलं तर खूप छान राहील. तुम्ही नागिनीचं पान घ्या, जे खाणार पण त्याच्या गुलखंड टाकून ते जरी महादेवाला अर्पण केलं तरी खूप छान राहील. मसूरची डाळ अर्पण करा, त्याने मंगळाचा प्रभाव कमी होतो. आपल्या घरातल्या सगळ्यांचं आरोग्य, हेल्थ चांगलं राहील, कोणाचा ऍक्सिडेंट्स वगैरे काय होणार नाही. हे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की करा, त्यामुळे तुम्हाला खूप चांगला प्रभाव भेटेल. घरातलं वातावरण छान राहील, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहील. ह्या नवरात्रीमध्ये 4 जुलैपर्यंत एखादी स्त्री तुमच्या घरी येईल, तिचा मानसन्मान करा, खूप उत्तम राहील. श्री स्वामी.